विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मराठी आपली मातृभाषा. दैनंदिन व्यवहारामध्ये आपण तिचा सर्रास उपयोग करत असतो. पण म्हणूनच की काय, अतिपरिचयात अवज्ञा या उक्तीप्रमाणे मराठी विषयाच्या अभ्यासाकडे खूपच दुर्लक्ष होतं. पण लक्षात ठेवा, मराठी भाषेचा पेपर आपण प्रथम भाषा म्हणून लिहित असतो आणि प्रथम भाषेतला पेपर हा त्याची उत्तरपत्रिका तशीच दर्जेदार नको का व्हायला. त्यामुळेच मराठीच्या अभ्यासाबरोबरच सुंदर हस्ताक्षर, शुद्धलेखन, नीटनेटकेपणा आणि उत्तराचा नेमकेपणा या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. लहानपणापासून मराठी विषयामध्ये आपण जे काही पाठ शिकलेला आहात, कविता शिकलेला आहात, त्यात पाठांचे लेखक, कवितांचे कवी, उतारे, विविध प्रकारचं व्याकरण या सगळ्यांचा उत्तरामध्ये आपल्याला उपयोग करता आला पाहिजे. 80 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवत असताना त्या प्रश्नपत्रिकेत एकूण प्रश्न किती आहेत, प्रत्येक प्रश्नाला गुण किती आहेत, उत्तर किती गुणांना किती उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, प्रश्न कोणत्या क्रमाने सोडवावेत याही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. बऱ्याच विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका 3 तासात सोडवून होत नाही. यासाठी प्रश्नपत्रिकांचा सराव करणं अतिशय महत्त्वाचं आहे. प्रश्नपत्रिका सोडवत असताना केवळ पाठ्यपुस्तकावरच भर न देता पाठ्यपुस्तकाबरोबरच व्याकरण, निबंध, पत्रलेखन, गद्याकलन, कवितेचा आस्वाद, बोलीभाषा याही गोष्टींचा सराव करणं गरजेचं आहे. कारण जर प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिलीत तर या प्रश्नपत्रिकेमध्ये 50% गुण पाठ्यपुस्तकावर आणि 50% गुण हे पाठ्येतर भागावर असतात. म्हणूनच याही गोष्टींचा सराव करणं महत्त्वाचं आहे. गद्य आणि पद्यामधील पर्यायी प्रश्न, पर्यायी गाळलेल्या जागा, व्याकरणातील समास, अलंकार, वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग या सर्व गोष्टी जर तुम्ही एकत्रित वहीमध्ये लिहून ठेवल्यात तर तुमचं स्वतःचं एक अपेक्षित तयार होईल आणि याचं तुम्ही रोजच्या रोज जर वाचन केलं तर निश्चितपणाने या सर्व प्रश्नांमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील. याचप्रमाणे प्रत्येक पाठाचा वाङ्मय प्रकार कोणता आहे, म्हणजे तो पाठ जो आहे तो आत्मवृत्त आहे का, ग्रामीण कथा आहे का, रूपक कथा आहे, पेशवेकालीन आहे, यादवकालीन आहे, अशा प्रकारचा त्याचा वाङ्मय प्रकारही समजावून घ्यावा आणि उत्तरामध्ये त्याचा निश्चितपणाने उपयोग करावा. तसेच त्याच्यातील भाषेचाही उत्तरांमध्ये उपयोग करावा. लक्षात ठेवा, मराठीच्या उत्तरपत्रिकेमध्ये हस्ताक्षर, शुद्धलेखन, नीटनेटकेपणा आणि भाषा सौंदर्य या गोष्टींचा खूप मोठा प्रभाव पडतो. मराठी विषयासाठी आपल्याला 100 गुण आहेत. 100 गुणांमध्ये 80 गुण हे लेखी आणि 20 गुण हे तोंडी. 20 गुणांची तोंडी परीक्षा आहे. या तोंडी परीक्षेमध्ये श्रवण, वाचन, भाषण आणि संभाषण. श्रवणासाठी 6 गुण, वाचनासाठी 4 गुण, भाषणासाठी 5 गुण आणि संभाषणासाठी 5 गुण. ही परीक्षा तुमची शाळेमध्येच होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच 20 पैकी 20 गुण मिळवण्याचा यासाठी प्रयत्न करा. आता आपण प्रत्यक्ष 80 गुणाची प्रश्नपत्रिका कशी सोडवायची, म्हणजेच उत्तरपत्रिका कशी लिहायची ते पाहूयात. प्रश्न पहिला ओ. प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय शोधून लिहा. गद्यपाठावर आधारित तुम्हाला 3 प्रश्न दिले जातील. प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय असतील. 4ही पर्याय खूप जवळचेच असतील, परंतु अचूक पर्याय निवडून तो समोर लिहायचा असतो. हा प्रश्न सोडवत असताना प्रश्नाचा क्रमांक घालावा आणि त्यासमोर पूर्ण उत्तर लिहावे. आता पहा, प्रश्न असा आहे, विद्येचे आपल्या जीवनातील स्थान काय? पर्याय दिलेले आहेत: उत्कृष्ट गुरु, उत्कृष्ट मार्गदर्शक, उत्कृष्ट सोबती आणि उत्कृष्ट सारथी. तसं म्हणाले तर सगळेच पर्याय अतिशय जवळचे वाटतात, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उन्नतीचं साधन या पाठात त्यांनी विद्या आपला उत्कृष्ट सोबती व्हावा असे म्हटलं आहे आणि त्यामुळे तो पर्याय अचूक पर्याय. त्यामुळे उत्तर लिहिताना विद्या आपल्या जीवनातील उत्कृष्ट सोबती होय असे पूर्ण लिहावे. प्रत्येक प्रश्नानंतर एक ओळ सोडावी. प्रश्न पहिला आ. योग्य पर्याय शोधून गाळलेल्या जागा भरा. गद्यपाठावर आधारित 2 रिकाम्या जागा येतील आणि त्याखाली 4 पर्याय असतील. वरील प्रश्नाप्रमाणेच अचूक पर्याय निवडून प्रश्न क्रमांकासमोर पूर्ण विधान लिहून गाळलेली जागा भरावी.
व त्याखाली पेन्सिलने अधोरेखन करावे. प्रत्येक उत्तरानंतर एक ओळ सोडावी. या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेला आहे पहा, की मी फार टिंबटिंब आहे की मला घरात काही पाहावे लागत नाही. इथे आनंदी, नशीबवान, दुर्दैवी आणि थोर चारही पर्याय बरोबर वाटतात. परंतु ताराबाई शिंदे यांच्या स्त्री पुरुष तुलना या पाठातील हे वाक्य आहे. त्या पाठामध्ये मी फार नशीबवान आहे की मला घरात काही पाहावे लागत नाही असा शब्द त्या ठिकाणी बरोबर आहे. त्यामुळे हा शब्द पर्याय लिहून गाळलेली जागा भरावी आणि गाळलेल्या जागेखाली पेन्सिलने अधोरेखन करावं. प्रश्न दुसरा ओ. खालीलपैकी कोणत्याही एका वाक्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण करा. गद्यपाठावर आधारित तुम्हाला 2 वाक्य येतील. ज्या वाक्याचा तुम्हाला संदर्भ माहित आहे, स्पष्टीकरणही लिहिता येईल आणि वैशिष्ट्यही सांगता येईल असे वाक्य निवडावे. कारण संदर्भास 1 गुण आहे, स्पष्टीकरणास 2 गुण आहेत आणि वैशिष्ट्यास 1 गुण आहे. उत्तर लिहिताना पूर्ण वाक्य उतरवून घेऊ नये, तर पहिला आणि शेवटचा शब्द लिहून ते वाक्य लिहावं. परंतु वाक्य अजिबात लिहायचं नाही असंही करू नये. आता पहा, संदर्भामध्ये लेखकाच्या एका वैशिष्ट्यासह लेखकाचे नाव, तो कोणत्या पाठातील ते वाक्य आहे ते लिहून हे वाक्य कोणी कोणास कोणत्या प्रसंगी म्हटले आहे ते लिहावं. दिलेल्या वाक्याच्या अनुषंगाने एक वाक्य लिहावं. साधारणतः 2 ते 3 ओळीमध्ये हा संदर्भ असावा. स्पष्टीकरण लिहिताना त्या वाक्याची पार्श्वभूमी सांगून वाक्याचा अर्थ स्पष्ट करावा. त्या वाक्यामागील हेतूही स्पष्ट करावा. वैशिष्ट्यांमध्ये त्या वाक्यातून होणारा बोध, भावना स्पष्ट करावी. भाषेचे सौंदर्य, लेखकाचे लेखन वैशिष्ट्य, अलंकार, वृत्तांचा वापर इत्यादी गोष्टी साधारणतः 2 वैशिष्ट्ये लिहावी. प्रश्न दुसरा आ. 5 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे 50 ते 60 शब्दात लिहा. गद्यपाठावर आधारित 5 प्रश्नांपैकी तुम्हाला 2 प्रश्नांचीच उत्तरे लिहायची आहेत. आपल्याला पर्याय भरपूर आहेत. त्यामुळे उत्तर लिहिताना ज्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला छान लिहिता येईल असेच 2 प्रश्न निवडा. हे उत्तर लिहिताना प्रस्तावना, थोडक्यात उत्तर आणि समारोप अशा 3 मुद्द्यांनी लिहावे. प्रस्तावनेत लेखकाचे, धड्याचे नाव लिहून प्रश्नाच्या अनुषंगाने एक ओळ लिहावी. त्यापुढे थोडक्यात उत्तर आणि शेवटी समारोप असं साधारणतः 12 ते 13 ओळीमध्ये हे उत्तर लिहावं. प्रश्न दुसरा ई. 3 पैकी एका प्रश्नाचे उत्तर 70 ते 80 शब्दात लिहा. गद्यपाठावरील या 5 गुणांच्या प्रश्नांचे उत्तर लिहिताना एका गुणासाठी 3 वाक्य याप्रमाणे साधारण 15 ते 18 ओळीमध्ये हे उत्तर लिहावं. प्रस्तावना, मुख्य उत्तर आणि समारोप अशा 3 मुद्द्यांनी उत्तर लिहावं. प्रस्तावनेमध्ये लेखकाच्या वैशिष्ट्यासह त्याचे नाव, धड्याचे नाव, कोणत्या पुस्तकातून धडा घेतलेला या सगळ्यांचं मिळून एक वाक्य आणि प्रश्नाच्या अनुषंगाने एक वाक्य लिहून साधारणतः 2 ते 3 ओळी लिहून उत्तरास सुरुवात करावी. मुख्य उत्तर मुद्देसूद असावं. प्रश्नामध्ये जेवढे विचारलेले असेल तेवढेच लिहावे. म्हणजे काही वेळेस कथेवरील प्रश्न विचारला असेल तर पूर्ण कथा लिहू नये. त्या कथेवर काय विचारले तेवढेच लिहावे. उदाहरणार्थ आपल्याला वि. स. खांडेकरांच्या कस्तुरी मृग पाठातील समजा कस्तुरी मृग का धावत होता, त्याचा मृत्यू कशाने झाला असा जो प्रश्न विचारला तर हे उत्तर लिहिताना काही मुलं फक्त तो सुगंधाच्या शोध घेण्यासाठी धावत होता आणि तो धावता धावता त्याचा मृत्यू झाला एवढंच लिहितात. असंही लिहून चालणार नाही आणि पूर्ण गोष्टही लिहून चालणार नाही. तर प्रस्तावनेमध्ये प्रस्तावना लिहून सुगंधाचा शोध घेण्यासाठी तो कसा धावत होता आणि धावता धावता त्याला भेटलेला वृद्ध हरिण, कांचन मृग, शहामृग यांनी दिलेले सल्ले हे एकेका वाक्यामध्ये लिहून शेवटी तो स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आदर्शाकडे कसा गेला आणि धावता धावताच त्याचा मृत्यू कसा झाला हे लिहावे आणि कथेतून मिळणारा संदेश समारोपात लिहावा. गद्यपाठावर आधारित प्रश्न तिसरा ओ. प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा. पद्यपाठावरच आपल्याला 3 गुणांचे 3 प्रश्न दिले जातील. या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पूर्ण वाक्यामध्ये लिहायची आहेत. आता या ठिकाणी पहा, संत एकनाथांच्या मते सर्वात भयंकर विंचू कोणता
असा प्रश्न आहे. उत्तर लिहिताना केवळ मनुष्य इंगळी असं उत्तर न लिहिता संत एकनाथांच्या मते मनुष्य इंगळी हा सर्वात भयंकर विंचू आहे असं पूर्ण उत्तर लिहावं. प्रश्न 3 आ. योग्य पर्याय शोधून गाळलेल्या जागा भरा. पद्यपाठावरच आपल्याला 2 वाक्य दिली जातील, त्याखाली प्रत्येकी 4 पर्याय दिले असतील. इथेही गद्यपाठाप्रमाणेच जो अचूक पर्याय असेल तो निवडावा आणि पूर्ण वाक्य लिहावे. निवडलेल्या पर्यायाखाली पेन्सिलने चौकट करावी. वरील दोन्ही प्रश्नांसाठी कवितांचं वाचन वारंवार करणे गरजेचं आहे. प्रश्न 3 ई. 2 पैकी कोणत्याही एका वाक्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण करा. पद्यपाठांवरच या ठिकाणी संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी 2 वाक्य येतील. गद्यपाठांप्रमाणेच या प्रश्नामध्येही संदर्भ, स्पष्टीकरण आणि वैशिष्ट्य या मुद्द्यांनी हे उत्तर लिहावे. संदर्भामध्ये कवीच्या वैशिष्ट्यासह कवीचं नाव लिहावं. कवीचं वैशिष्ट्य म्हणजे काय बघा, आता काही वेळेस आता आपल्याकडे लहू कानडे कवी आहेत, त्यांचं सामाजिक भान असलेले कवी, किंवा बोरकरांच्या बाबतीत भावकवी म्हणून असणारे बोरकर, किंवा एकनाथ भागवत संप्रदायातील श्रेष्ठ संत एकनाथ, अशा प्रकारे त्यांचं वैशिष्ट्य लिहून कवीचं नाव लिहावं. कविता कोणत्या संग्रहातून घेतलेली आहे ते लिहून त्या ओळींचा हेतू लिहावा. स्पष्टीकरणामध्ये त्या काव्याच्या 2 ओळींचा अर्थ स्पष्ट करावा. काही वेळेस वरवर दिसणारा अर्थ एक आणि सूचक अर्थ म्हणजे कवीला आपल्याला काहीतरी एक वेगळा अर्थ त्यातून सांगायचा असतो, तो अर्थही स्पष्ट करावा. म्हणजे ह्या लहू कानड्यांच्या कवितेतल्याच आपल्या दिवा सांभाळा हातातील रहा लढत असं त्यांनी कवितेमध्ये आपल्याला दिलेले नेमके निवडून घ्या या कवितेमध्ये. तर त्याच्यामध्ये दिवा सांभाळा म्हणजे प्रत्यक्ष दिवा सांभाळा नाही, तर दिवा म्हणजे काय, तर ज्ञानाचा मार्गदर्शक, म्हणजे विवेकाने निर्णय घ्या, दिवा सांभाळत लढत राहा आणि म्हणजेच तुम्हाला ध्येय सापडेल असं त्यांना सांगायचं आहे. हाही सूचक अर्थ असा सांगावा. वैशिष्ट्यांमध्ये कवीचं लेखन, विशेष, अलंकार, वृत्त, काव्य विशेष, कवीला काय सूचित करायचे तेही लिहावे. प्रश्न 3 ई. 5 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं प्रत्येकी 50 ते 60 शब्दात लिहा. गद्यपाठांप्रमाणेच लघुत्तरी प्रश्नांची उत्तर आपण जशी लिहिलेली आहेत त्याच पद्धतीने या पद्यपाठावरील या प्रश्नांची उत्तरे प्रस्तावना लिहून प्रस्तावना, थोडक्यात उत्तर आणि समारोप अशा पद्धतीने हे उत्तर लिहावं. फक्त थोडक्यात उत्तर लिहित असताना मध्ये मध्ये जर आवश्यक वाटतील तर त्या ठिकाणी काव्य ओळी पण लिहायला हरकत नाही. प्रश्न 4 हा स्थूल वाचनावर आधारित आहे. 4 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 50 ते 60 शब्दात लिहा. स्थूल वाचनाच्या 4 पाठावर आधारित आपल्याला 4 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण आहेत. त्यामुळे गद्यपाठांवरील आपण दीर्घोत्तरी जशी उत्तरं लिहिलेली आहेत, म्हणजे प्रस्तावना, मुख्य उत्तर आणि समारोप या मुद्द्यांनीच हे उत्तर लिहायचंय. याच प्रश्नाला किंवा असा प्रश्न आहे. 2 पैकी कोणत्याही एका पाठाचा सारांश तुमच्या शब्दात लिहा. साधारणतः 100 ते 120 शब्दामध्ये हे उत्तर आपल्याला लिहायचं आहे. याचंही उत्तर लिहित असताना प्रस्तावना, सारांश आणि समारोप या 3 मुद्द्यांनीच उत्तर लिहायचंय. आपल्याला अर्थात यासाठी आपल्याला जे 2 प्रश्न विचारले जातील ते 2 प्रश्न असेच असतील की ज्याच्यामध्ये पूर्ण धड्याचा सारांश येईल. अर्थात पूर्ण 8 गुणांचं एकच उत्तर लिहिण्यापेक्षा मला असं वाटतं की 4-4 गुणांचे जर 2 प्रश्न सोडवले तर गुण मिळवण्याच्या दृष्टीने नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. प्रश्न 5वा हा व्याकरणावर आधारित आहे. प्रश्न 2 पैकी कोणत्याही एका अलंकाराची लक्षणं सांगून उदाहरण द्या. आपल्याला 3 अलंकार आहेत, अनन्वय, व्यतिरेक आणि चेतन गुणोक्ती. त्या 3 पैकी कोणतेही 2 अलंकार तुम्हाला येतील, त्यातल्या एका अलंकाराचं उत्तर लिहिताना वर अलंकाराचं नाव लिहा, त्याखाली त्याचं लक्षण लिहा आणि त्याखाली त्याचं उदाहरण. शेवटी विचारलं जरी नसलं तरी सुद्धा स्पष्टीकरण लिहावं. तुम्हाला अलंकार किती समजला आहे त्याची ती पोचपावती असते. याच प्रश्नाला आपल्याला किंवा प्रश्न आहे. आपल्याला एक अलंकाराचं उदाहरण दिलं जाईल आणि या उदाहरणामध्ये कोणता अलंकार वापरलेला आहे ते विचारलं जाईल.
याच्यासाठी दिलेले जे उदाहरण आहे ते त्याच्यासाठी तिन्ही अलंकार जे आहेत ते पडताळून पाहायचे आहेत, तिन्ही अलंकाराची लक्षणं, आणि त्यावरून त्याचा अलंकार ओळखायचा आहे. आता पहा, उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. हे जे उदाहरण आहे, या उदाहरणामध्ये चाफ्याचं फूल माणसांप्रमाणेच कृती करतं असं वर्णन केलेलं आहे. आणि आपल्याला माहितीये चेतन गुणोक्ती अलंकाराचं हे लक्षण आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो. त्यामुळे याचं उत्तर लिहित असताना त्या दिलेल्या दोन ओळी, त्यानंतर अलंकाराचं नाव आणि त्याचं लक्षण, अशा पद्धतीने हे उत्तर लिहावं. आपल्याला जर पडताळणी करता येणार असेल लक्षणावरून तरच हा प्रश्न सोडवा, अन्यथा वरचाच अलंकार लिहून उदाहरण लिहिण्याचा प्रश्न सोडवला तरी चालेल. प्रश्न 5 आ. 4 पैकी कोणत्याही 2 सामासिक शब्दांचा विग्रह करून समासांची नावे लिहा. हा प्रश्न 3 भाग करून सोडवा. पहिल्या भागामध्ये दिलेला सामासिक शब्द, दुसऱ्या भागात त्याचा विग्रह आणि तिसऱ्या भागात त्याच्या समासाचं नाव. म्हणजे उदाहरण पहा, रक्तचंदन असा आपल्याला शब्द दिलेला आहे, त्याचा विग्रह दुसऱ्या भागामध्ये रक्तासारखे चंदन आणि तिसऱ्या भागामध्ये त्या समासाचं नाव कर्मधार आहे. अशा पद्धतीनं 4ही समासांचा विग्रह करावा. प्रश्न 5 ई. दिलेल्या 4 शब्दगटांपैकी कोणत्याही 2 शब्दगटातील अचूक शब्द ओळखून लिहा. 2 गुण आहेत. उदाहरणार्थ आपल्याला प्रत्येक शब्दगटामध्ये 4 शब्द दिले जातील, त्यातले एकच शब्द बरोबर असेल आणि इतर 3 शब्द लेखन नियमानुसार चुकीचे असतील. आपल्याला या ठिकाणी उदाहरणामध्ये दिलेले पहा की 4 शब्द दिलेले आहेत. शरयत, दुसरा आहे शर्यत, तिसरा शयर्त, चौथा शर्यत. अशा प्रकारे 4 जे शब्द दिलेत त्यातला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लेखन नियमानुसार दुसरा शब्द जो आहे तो अचूक शब्द आहे. त्यामुळे उत्तर लिहिताना फक्त प्रश्न क्रमांक घालावा आणि त्याच्या समोर ते उत्तर लिहावं, 1 आकडा घालून शर्यत. या प्रश्नामध्ये 4चे 4 शब्दगट सोडवले तरी चालतील. प्रश्न 5 ई. लेखन नियमानुसार वाक्य लिहा. याच्यासाठी 1 गुण आहे. एकाच वाक्यामध्ये लेखन नियमानुसार 2 चुका असतील, त्या दुरुस्त करून लिहायच्या आहेत. समजा आपल्याला वाक्य असं दिलेलं आहे पहा, ती अशी पहिलीच टोचणारी चप्पल. आता या वाक्यामध्ये ती जो लिहिलेला आहे तो ऱ्हस्व लिहिलेला आहे, आणि आणखीन एक चूक आहे ते म्हणजे टोचणारी नळाचा लिहिलेला आहे. तर या 2 चुका आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत आणि ते दुरुस्त करून आपल्याला वाक्य लिहायचं आहे. कसं होईल वाक्य पहा. उत्तर, ती दीर्घ केल्यानंतर अशी पहिलीच टोचणारी चप्पल. आपण जे शब्द दुरुस्त केलेले आहेत त्याच्या खाली पेन्सिलने अधोरेखन करावं. प्रश्न 5 उ. वाक्यात योग्य विरामचिन्हाचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा. यासाठी आपल्याला 1 गुण आहे. प्रश्न दिलेला आहे पहा, अरे वा, अगदी वरचा नंबर पटकावलास. आता आपल्याला माहिती आहेत विरामचिन्ह कोणकोणती आहेत. एकेरी अवतरण चिन्ह असेल, दुहेरी अवतरण चिन्ह असेल, प्रश्नचिन्ह असेल, स्वल्पविराम, उद्गार चिन्ह. वाक्य वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं वाक्याच्या अर्थावरून की आपल्याला त्या ठिकाणी कोणतं विरामचिन्ह टाकायचं आहे. आता या वाक्यामध्ये अरे वा, अगदी वरचा नंबर पटकावलास हे जे वाक्य आहे याच्यामध्ये उद्गारार्थी वाक्य आहे पहा. अरे वा हा केवल प्रयोगी, त्यामुळे अरे वाच्या तिथे आपल्याला उद्गार चिन्ह, आणि तसंच अगदी वरचा नंबर पटकावलास हाही आपला उद्गारच आहे, त्याच्यामुळे तिथे उद्गार चिन्ह आपण लिहायचंय आणि वाक्य मात्र पूर्ण पुन्हा लिहायचं आहे. प्रश्न 5 उ. 4 पैकी 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. यामध्ये 4 पैकी कोणते 2 वाक्प्रचार, सुरुवातीला प्रश्न क्रमांक घालायचा, वाक्प्रचार लिहायचा आणि त्याच्यासमोर त्याचा अर्थ लिहायचा आहे, आणि त्याखाली वाक्य असं लिहून त्याच्यासमोर त्या अर्थाशी योग्य असं वाक्य लिहायचं आहे. आणि जिथे आपण वाक्प्रचार वापरलेला असेल त्या ठिकाणी पेन्सिलने अधोरेखित करायचं आहे. याच प्रश्नाला आपल्याला किंवा असा प्रश्न आहे. कंसात दिलेल्या 4 पैकी 2 वाक्प्रचारांचा त्याखाली दिलेल्या वाक्यात योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. उदाहरण पहा. आपल्याला कंसामध्ये गुंगी येणे,
ध्यास घेणे, खेद वाटणे, प्रसंग ओढवणे असे 4 वाक्प्रचार दिलेले आहेत. आणि उदाहरण दाखल एक खाली वाक्य दिलेले पहा. लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारामुळे मला अत्यंत वाईट वाटले. आता या वाक्यामध्ये वाईट वाटणं हा जो हे अर्थ आहे तो वरच्या वाक्प्रचारांमध्ये खेद वाटणे या वाक्प्रचाराच्या अर्थाशी जुळत आहे. त्यामुळे हे वाक्य लिहित असताना आपण कसं लिहायचंय पहा. लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारामुळे मला अत्यंत खेद वाटला. अशा प्रकाराने तो वाक्यामध्ये वाक्प्रचार घालायचा आहे आणि जो वाक्प्रचार आपण घातलाय तिथेही पेन्सिलने अधोरेखन करायचं आहे. प्रश्न 6वा, निबंध लेखन. आपल्याला निबंध लेखनासाठी 4 प्रकार आहेत. प्रसंगावरून निबंध, वैचारिक निबंध, आत्मवृत्त आणि कल्पना विस्तारात्मक. प्रसंगावरून निबंधामध्ये आपल्याला एखादा प्रसंग दिला जाईल. उदाहरणार्थ गावात एखाद्या व्यक्तीस सर्पदंश झाला त्यावेळेच्या अनुभवाचं वर्णन, किंवा मी केलेले पहिलं भाषण, किंवा मी पाहिलेले सर्कस, अशा विविध प्रकारचे प्रसंग दिले जातील आणि त्या प्रसंगाचं वर्णन आपल्याला या निबंधामध्ये करायचं आहे. अर्थात हे वर्णन करत असताना हुबेहूब वर्णन करणं अतिशय महत्वाचं आहे. त्या वर्णनामध्ये जिवंतपणा हवा आहे. म्हणजे तुमचा निबंध जो कोणी वाचेल ना त्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की आपण प्रत्यक्ष तो संपूर्ण प्रसंग जो आहे त्याची अनुभूती घेतो आहोत. समोर त्याचं प्रत्यंतर त्याला आलं पाहिजे. तरच हा निबंध प्रकार आपण सुंदर असा लिहू शकतो. दुसरा जो प्रकार आहे तो वैचारिक निबंध. वैचारिक निबंध म्हणजे साधारणतः सद्यस्थितीवर आधारित तुम्हाला निबंधाचे विषय दिले जातात. म्हणजे उदाहरणार्थ आजची स्त्री स्वतंत्र आहे का, अंधश्रद्धा, प्रगतीतील अडथळा किंवा भ्रष्टाचार, या प्रकारचे जे निबंध आहेत त्याच्यासाठी तुम्हाला वर्तमानपत्राचं वाचन, टीव्हीवरील बातम्या पाहणं गरजेचं आहे. आणि मगच तुम्हाला सद्यस्थिती, वास्तव जी स्थिती आहे ती तुम्हाला माहिती असेल आणि मग तुम्ही तुमचे विचार या बाबतीत अतिशय परखडपणाने मांडू शकाल. इथे स्वतःचे विचार मांडणं आणि तुम्ही स्वतः दुसऱ्यालाही विचार करायला लावणं, अशा प्रकारे आपल्याला हा निबंध लिहायचा आहे. आणि म्हणूनच हा निबंध लिहित असतानाही वास्तवतेवर खूप भर दिला पाहिजे. तिसरा प्रकार जो आहे तो आत्मवृत्त. आत्मवृत्त आपल्याला साधारणतः सजीव किंवा निर्जीवाचं विचारलं जातं. उदाहरणार्थ मातृभाषेचं आत्मवृत्त, चिमणीचं आत्मवृत्त, फळ्याचं आत्मवृत्त. हे लिहित असताना ती वस्तू निर्जीव वस्तू असेल तरी किंवा सजीव कोणी असेल तरी सुद्धा ती स्वतः आपण आहोत असं गृहीत धरून आपण ते त्याचं आत्मवृत्त लिहायचं आहे. आणि हे लिहित असताना साधारणतः आकर्षक प्रस्तावना करून त्याची सद्यस्थिती कशी आहे, त्याच्या वाट्याला येणारे सुखद अनुभव काय आहेत, दुःखद अनुभव काय आहेत आणि त्याच्या इच्छा किंवा अपेक्षा काय आहेत असं आपण लिहायचं आहे. आणि जेवढं तुम्ही त्यांच्या भूमिकेमध्ये शिराल तेवढं तुमचं हे आत्मवृत्त अतिशय बोलकं होईल. आणि हे करत असताना आपल्याला दोनच मी आणि आम्ही असे दोनच आपल्याला कर्ते वापरायचे आहेत. याच आत्मवृत्ताला आपण कैफियत किंवा मनोगत असे म्हणतो. चौथा जो प्रकार आहे तो कल्पना विस्तारात्मक. आपल्याला एखादी म्हण, वाक्प्रचार किंवा एखादा सुविचार दिला जातो आणि त्यावर आधारित आपल्याला हा निबंध लिहावा लागतो. या निबंधामध्ये लिहित असताना पहिल्यांदा त्या सुविचाराचा अर्थ सांगून विविध क्षेत्रातील विविध उदाहरणांनी तो जो विचार आहे तो स्पष्ट करायचा आहे. अर्थात हे करत असताना आपल्याला त्याच अर्थाचे इतरही काही सुविचार असतील, म्हणी असतील, तेही आपल्याला त्या ठिकाणी घालता येतील. उदाहरणार्थ प्रयत्नांती परमेश्वर, मग प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे वगैरे अशा प्रकारचे इतरही आपण सुविचार किंवा वाक्प्रचार, म्हणी असे त्याच्यात घालू शकतो. आणि हाही निबंध प्रकार आपल्याला नक्की गुण मिळवून देणारा आहे. एक लक्षात घ्या आपण की आपल्याला जो निबंध व्यवस्थित लिहायचा आहे त्याचे पहिल्यांदा मुद्दे मनाशी ठरवावेत. आणि निबंध लिहिण्यापूर्वी वरच्या बाजूला सुरुवातीला मुद्दे लिहून घ्यावेत. म्हणजे मग आपला तो निबंध अतिशय आटोपशीर होतो. नाही तर बऱ्याच वेळा आपण विचार करता करता आपले विचार दुसरीकडेच जातात आणि मुख्य विषय बाजूला राहून निबंधामध्ये आपल्याला कमी गुण मिळतात. त्यासाठी मुद्देसूद निबंध लिहावा. उपयोजित लेखनामध्ये पहिला जो प्रकार आहे प्रश्न 7वा पत्रलेखन. पत्रलेखनामध्ये आपल्याला 3 प्रकारची पत्र आहेत: मागणी, विनंती आणि तक्रार.
तीनपैकी कोणत्याही 2 प्रकारावर आपल्याला परीक्षेस 2 प्रकार येतील आणि त्यातला एक प्रकार आपल्याला लिहायचा आहे. पत्राची सुरुवात करत असताना उजव्या कोपऱ्यामध्ये पाठवणाऱ्याचे नाव, पत्ता, पिनकोड नंबर आणि दिनांक. काही वेळेस परीक्षेला आपल्याला विषयामध्येच दिलेलं असतं. पाठवणाऱ्याचे नाव म्हणजे मुलगा किंवा मुलगीचे नाव, त्याच्या शाळेचेही नाव दिलेलं असतं, कुठून तो पाठवतोय, पत्ताही दिलेला असतो. तो जो दिलेला असेल तोच लिहावा. अन्यथा नसेल दिला तर आपण वरच्या बाजूला अबक लिहून पत्ता लिहावा, पिनकोड नंबर आणि दिनांक घालायला मात्र विसरू नये. त्यानंतर डाव्या साईडला प्रति असं लिहून ज्याला आपल्याला पत्र पाठवायचं आहे, मग तो मागणी असेल तर व्यवस्थापक असेल, विनंती किंवा तक्रार कुठल्या अधिकाऱ्याला असेल, शाळा प्रमुखांना असेल, तर तिथं प्रति लिहून त्या ठिकाणी पत्ता लिहावा आणि त्यानंतर विषय लिहून विषय लिहायचा आहे. म्हणजे मागणी कशाची किंवा विनंती कशासाठी करताय, तक्रार कशासाठी करताय. नंतर महोदय लिहून खाली सनवेवी लिहावं. त्याच्यानंतर पहिल्या परीक्षेत 3 परिच्छेदामध्ये आपल्याला पत्र लिहायचं आहे. पहिल्या परिच्छेदामध्ये मी अबक आदर्श विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने माननीय मुख्याध्यापकांच्या संमतीने हे पत्र लिहित आहे. समजा आपण शाळेकडून जर पत्र लिहित असेल तरच हे वाक्य लिहावं. जर घरनं पत्र लिहित असाल तर मात्र हे वाक्य लिहू नये आणि साधारण विषयाला सुरुवात करावी. परिच्छेद दुसऱ्यामध्ये विषयानुसार मजकूर लिहावा. परिच्छेद तिसरा जो आहे तो समारोपाचा आणि त्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये आपला कृपाभिलाषी किंवा विश्वासू घालून पत्र संपवावं. शेवटी आपल्याला पाकिट काढायचं आहे. पाकिटामध्ये मध्यभागी प्रति लिहावं. डाव्या कोपऱ्यामध्ये खालच्या बाजूला प्रेषक म्हणजे जो आपलं स्वतःचं नाव, पत्ता, वरच्या कोपऱ्यामध्ये तिकीट काढावं. आणि हे सगळं लिहित असताना बरीच मुलं पाकिटावर त्रिकोण काढतात, पण त्रिकोण म्हणजे पाकिटाची उघडणारी बाजू. उघडणाऱ्या बाजूवर आपण कधीही पत्ता लिहित नाही, त्यामुळे त्रिकोण अजिबात काढू नये. या प्रकाराने पत्र जर लिहिलं तर आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळू शकतात. प्रश्न 7वा ब, गद्य आकलन. गद्य उतारा वाचून त्यावर 4 प्रश्न तयार करणे की ज्याची उत्तरे एकाच वाक्यात देता येतील. आतापर्यंत आपल्याला गद्य उतारा वाचून त्यावर प्रश्न दिले जायचे आणि त्याची उत्तर आपण लिहायची. आता मात्र आपल्याला स्वतःला 4 प्रश्न तयार करायचे आणि ज्याची उत्तरं आपल्याला त्याच उतार्यामध्ये एकाच वाक्यात देता येतील. त्यामुळे 4 प्रश्न तयार करून फक्त प्रश्न लिहायचे, उत्तर लिहायचं नाही. याच प्रश्नाला किंवा असा प्रश्न आहे, गद्य उताराचा 1/3 म्हणजे साधारण 35 ते 40 शब्दामध्ये सारांश लिहिणं. जो वरचा उतारा दिलेला आहे तोच उतारा काळजीपूर्वक वाचून त्या उतार्यामध्ये नेमका कोणता विषय मांडलेला आहे तो विषय या ठिकाणी लिहायचा आहे. हा सारांश लिहित असताना उतार्यामध्ये जर उदाहरणं दिली असतील तर ती लिहू नयेत, कोणाच्या तोंडची वाक्य दिली असतील तर ती लिहू नये आणि फक्त आपण तिसऱ्या व्यक्तीला हा उतारा सांगतोय अशी भाषा वापरून त्या उतार्यातला महत्वाचा विषय तेवढा सारांश रूपात लिहावा. प्रश्न 8वा अ, कवितेचा आस्वाद. कवितेचा आस्वाद म्हणजे आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये ज्या काही कविता आहेत या कवितेमधल्याच आपल्याला कुठल्याही एका कवितेवर 4 गुणांसाठी प्रश्न विचारले जातील की ज्या प्रश्नांमध्ये पुढील मुद्दे येतील. कवितेचा वर्णविषय, दुसरा मुद्दा त्यातून व्यक्त होणारी भावना किंवा रस, तिसरा कवितेची वैशिष्ट्य म्हणजे काही वेगळं असेल कविता तर ते, आणि चौथा म्हणजे कविता तुम्हाला आवडली तर का आवडली आणि न आवडली असल्यास त्या न आवडण्याची कारणं. अशा 4 मुद्द्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला फक्त लिहायची आहेत. याच प्रश्नाला किंवा असा प्रश्न आहे, अभिप्राय लेखन. अभिप्राय म्हणजे काय पहा तर तुम्ही विविध प्रकारची प्रदर्शनं पाहता, चित्रपट पाहता किंवा नाटक पाहता, एखादं छान पुस्तक वाचता आणि हे वाचल्यानंतर आपल्याला त्याच्याविषयी तुमचं स्वतःचं मत मांडायचं आहे, स्वतंत्र मत. आणि हे मांडत असताना सुसंगत रीतीने हे मत मांडणं म्हणजेच अभिप्राय लेखन. अभिप्राय लिहित असताना त्याच्यामध्येही आपण पुढील मुद्दे लक्षात घ्यावे की त्या कलाकृतीचं नाव किंवा तिचा अर्थ. म्हणजे कलाकृती म्हणजे समजा तुम्ही रांगोळी प्रदर्शन पाहिलं असेल किंवा सिनेमा एखादा पाहिलेला असेल किंवा तुम्ही पुस्तक एखादं छान वाचलेलं असेल तर त्याचं वर नाव लिहायचंय, त्याचा लेखकाचं नाव, चित्रकाराचं नाव किंवा दिग्दर्शकाचं नाव.
त्यानंतर त्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये कलाकृतीचा आशय म्हणजे कशाविषयी, रांगोळी कशाविषयी काढलेली आहे किंवा पुस्तकाचा आशय काय आहे, चित्रकाराने चित्र कशाबद्दल काढलेले आहे तो आशय लिहायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या मुद्द्यामध्ये कलाकृतीचं सामाजिक महत्त्व किंवा मूल्य, म्हणजे त्या कलाकृतीमधून आपल्याला काही वेळेस इतरांना, पाहणाऱ्यांना आपणही असा छंद जोपासावा असं वाटतं किंवा काही जिज्ञासा निर्माण होते किंवा प्रोत्साहन मिळतं. तर अशा प्रकाराने त्या तिसरा मुद्दा मांडावा. चौथ्या मुद्द्यामध्ये आपण ती कलाकृती आपल्याला का आवडली किंवा का न आवडली त्याची कारणं लिहून अशा प्रकाराने आपलं मत छानपैकी अभिप्रायामध्ये मांडावं. प्रश्न 8 बोलीभाषा. आपल्याला 4 भाषा आहेत, चंदगडी, हळबी, वराडी आणि बंजारा. पुस्तकामध्येच आपल्याला या सगळ्या भाषांचे उतारे दिलेले आहेत. याच्यामधल्या कोणत्याही 2 पैकी एका उतार्याचं तुम्हाला प्रमाण भाषेत भाषांतर करायचंय. फक्त प्रत्येक उतार्यावर 5-5च वाक्य येतील आणि त्या 5ही वाक्यांची तुम्ही मराठी आपल्या प्रमाण भाषेमध्ये त्याचं भाषांतर करायचंय. याही भाषा तुम्ही नवीन भाषा म्हणून आवडीने शिकलात तर या भाषांच्या उतार्यांमध्ये तुम्हाला 5 पैकी 5 गुण मिळू शकतील. लक्षात घ्या, नवीन आराखड्यानुसार जर तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिलीत तर 80 पैकी कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 76 गुण मिळवू शकता. त्यासाठी पाठ्यपुस्तकाबरोबरच व्याकरण, निबंध, पत्र, गद्याकलन यांचाही सराव करा. आणि शक्यतोवरी प्रश्नपत्रिका सोडवत असताना प्रश्न पहिला, मग 5वा, मग 7वा, मग 8वा, मग 6वा, मग दुसरा, तिसरा आणि चौथा या क्रमाने जर प्रश्नपत्रिका सोडवली तर तुम्ही जास्तीत जास्त गुण मिळवू शकता. प्रश्नपत्रिका सोडवत असताना वेळेचंही नियोजन ठेवा. साधारणतः वेळेचं नियोजन असं असावं: प्रश्न पहिला 10 मिनिटं, प्रश्न दुसरा 25 मिनिटं, प्रश्न तिसरा 25 मिनिटं, प्रश्न चौथा 10 मिनिट, प्रश्न 5वा 25 मिनिट, प्रश्न 6वा 30 मिनिट, प्रश्न 7वा 20 मिनिट, प्रश्न 8वा 20 मिनिट. साधारण एकूण 165 मिनिटं होतात आणि 15 मिनिटं तुम्हाला उत्तरपत्रिका पडताळणीसाठी. अशा तऱ्हेने तुम्ही दिलेल्या सूचनांप्रमाणे प्रश्नपत्रिका सोडवलीत आणि नियोजनपूर्वक जर प्रश्नपत्रिका सोडवलीत तर यश निश्चित तुमच्याच हातात आहे. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.